नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची चर्चा ही जोरात चालू आहे। कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीला सध्या काही महिने शिल्लक आहे आणि मग या काही महिन्यांच्या अवधीमध्ये वेगवेगळे राजकीय पक्षांना एकत्रित आणण्याचं काम हे इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीच्या माध्यमातून करत आहे। आणि मग या दोनही आघाड्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आपल्याकडे कसं आणता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत। आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या समकालीन राजकीय परिस्थितीचा विचार करता 2024 ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये होणार आहे हे निश्चित आहे। आणि मग या दोनही आघाड्याच्या संदर्भात सध्या जागा वाटपाची चर्चा ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि मग ह्या जागा वाटपाचे जे काही वेगवेगळे त्यांचे जे काही सूत्र आहेत किंवा फॉर्म्युले आहेत हे सुद्धा निश्चित झाल्याचं आपल्याला काही अंशी वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांच्या भूमिकेवरून आपल्याला पाहायला मिळतो। आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये या सध्याच्या परिस्थितीमध्ये दोनही आघाडीमध्ये सामील नसलेला एक प्रमुख घटक म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो घटक म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा वंचित आघाडीचा घटक। आणि मग या वंचित आघाडीची नेमकी भूमिका काय असणार आहे? वंचित आघाडी ही महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढवणार का? वंचित आघाडी स्वतंत्र निवडणुका लढवणार का? हे प्रश्न राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेला जाऊ लागलेले आहेत। आणि मग एकंदरीतच वंचित आघाडीच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस समाजातील जे काही वंचित घटक आहेत, वंचित समूह आहेत, त्या समूहांना सत्तेचा योग्य वाटा मिळाला पाहिजे। वंचित समूहाला सत्तेची फळं चाखता आली पाहिजे। हा प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा मुख्य गाभा आहे। आणि मग त्याच अनुषंगानं समाजातील वेगवेगळे जे काही जाती समूह आहेत त्या समूहामध्ये आंबेडकरी समूह असेल, दलित समूह असतील, मुस्लिम असतील, डावे असतील, काही मागास समूह असतील, या सर्वांना एकत्र करून प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी निर्माण केलेली आहे। आणि या वंचित आघाडीनं 2019च्या लोकसभेमध्ये अनेक दिग्गजांना घरी पाठवण्याचं काम या वंचित आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि मग त्या दृष्टिकोनातून आज महायुती असो का महाआघाडी असो या दोनही आघाड्यांना प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि त्यांना ती आघाडी आपल्या आघाडीमध्ये सामील होणं किंवा त्यांना सामील करून घेणं हे कर्मप्राप्त ठरतं। मग आता ही जी काही वंचित आघाडी आहे त्या वंचित आघाडीच्या अगोदरही प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय प्रयोग केलेले आहेत। भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून अकोला पॅटर्न या ठिकाणी उदयास आलं आणि या अकोला पॅटर्नच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, त्यात महानगरपालिका, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भातले अमरावती, वाशिम, बुलढाणा या भागामध्ये वंचितनं आपलं प्राबल्य निर्माण केलेलं आहे। आणि म्हणून आज प्रकाश आंबेडकरांकडे वंचित समूहाचा नेता
वंचित आघाडीचा नेता म्हणून पाहिल्या जातो. मग या सगळ्या बाबीची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस वंचितचा ताकद किती, वंचितचा प्रभाव किती याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. मग वंचितची ताकद आणि वंचितचा प्रभाव याचा जर आपण विचार केला तर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या भागामध्ये प्रकाश आंबेडकरांचं प्राबल्य हे मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर पूर्व विदर्भात सुद्धा प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा मतदार समूह पूर्व विदर्भात आहे. त्याच पद्धतीनं मराठवाड्यात जर पाहिलं तर औरंगाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांचं आणि प्रकाश आंबेडकरांच्या शब्दाला किंमत असण्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांचं प्राबल्य हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचं प्राबल्य आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांचं काही ठिकाणी प्राबल्य आहे. मुंबई सारख्या भागामध्ये प्रकाश आंबेडकरांचं प्राबल्य आहे. कोकणात प्रकाश आंबेडकरांचं प्राबल्य आहे. पण ते प्राबल्य किती याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं प्राबल्य आपल्याला दिसून आलं. आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांना जी काही त्यांनी वंचित आघाडी स्थापन केली त्या वंचित आघाडीला 37,43,560 म्हणजे जवळपास 7% मतदान हे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालं. आणि त्याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचितला 4 ते 4.5% मतं या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून वंचितचा ताकद, वंचितचा प्रभाव हा लक्षणीय स्वरूपाचा आहे. आणि मग या 7% मताला आपल्याकडे खेचण्यासाठी या ठिकाणचे सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागले. मग आता एकंदरीतच आपण या वंचितच्या आघाडीची जी चर्चा करतो त्यावेळेस वंचितकडे कानाडोळा केला काय राजकीय पक्षांनी, तर आपल्याला त्याचं उत्तर होय होईल. कारण 2019 मध्ये काँग्रेस सोबत प्रकाश आंबेडकरांना आघाडी करण्याची इच्छा होती, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. परंतु प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्यांच्या आघाडीमध्ये स्थान दिलं नाही. आणि त्याचे परिणाम काय झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. आणि त्याचा फायदा जर कोणाला झाला असेल तर त्याचा फायदा हा भाजपाला झाला. आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीवर भाजपची बी टीम म्हणून एक शिक्का मारला गेला. एकंदरीतच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एक स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे मित्रांनो. आणि ती भूमिका जर आपण पाहिली तर ती भूमिका अशी आहे की जे संविधानाला मानत नाहीत, जे गैरसंविधानवादी आहेत अशा लोकांशी त्यांचा विरोध आहे. आणि हा विरोध होत असताना समाजातील जो काही समूह वंचित आहे त्या वंचितांना सत्तेची दारं खुली करून देण्याचं काम या वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर करताना आपल्याला दिसत आहे. आणि मग या 2019च्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सोबत त्यांची ज्यावेळेस युती आघाडीचं बोलणं फिसकटलं त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये MIMशी युती केली. आणि MIMशी युती करून त्यांना औरंगाबाद सारख्या शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघामध्ये वंचितचा मतसमूह आणि MIMचा मतसमूहाच्या जोरावर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा यश मिळालं. आणि मग या यशाच्या माध्यमातून वंचित आघाडीचा आत्मविश्वास वाढला गेला. कालांतरानं MIMची युती, वंचित आघाडीची जी काही युती होती ती विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकली नाही. त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत.
आणि मग त्या कारणाचा जर आपण विचार केला तर औरंगाबाद मध्य मतदारसंघावरून ती युती तुटली असं म्हटलं जातं, कारण वंचितला त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार उभा करायचा होता आणि त्या अगोदर तिथून MIMचा उमेदवार निवडून आला होता. हा एक राजकीय इतिहास आहे. आणि मग या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निकालानंतर जे काही चित्र आलं, डोळ्यासमोर उभं राहिलं, ते जर आपण पाहिलं तर मुस्लिम मतदारांनी वंचितच्या दलित उमेदवारांना मतदान केलं नाही हे स्पष्ट झालं. हे स्पष्ट कसं झालं तर सोलापूर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची लक्षणीय मतं असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना 3 नंबरला जावं लागलं. प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा खूप कमी मतं मिळाली. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी MIMशी युती केल्यामुळं प्रकाश आंबेडकरांकडे हिंदुत्ववादी विचार असणारा मतदार ओढल्या गेला नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रकाश आंबेडकरांना हिंदुत्ववादी मतदारांना आकृष्ट करता आलं नाही. आणि मग एकंदरीतच या वंचित समूहाला मतदान करणारा जो काही समूह आहे तो समाजातला वंचित आहे. त्याच्यामध्ये दलित असतील, आंबेडकरवादी असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, त्याच्यानंतर SC समूहामधले हिंदू विचार मांडणारे जे काही समूह आहेत ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला मतदान करतात. मग आता या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांची MIMची युती नव्हती. मग त्यावेळेस सुद्धा त्यांना हिंदुत्ववादी विचारांच्या मतांनी त्यांच्याकडे पाठ का फिरवली हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. आणि मग या अनुषंगानं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी विचाराची जी काही सध्या चालती आहे त्या चालतीचा विचार करता प्रकाश आंबेडकरांनी समाजातील जे काही वेगवेगळे समूह असतील त्या समूहांना एकत्र करण्याचं काम हे वंचित आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. पर्यायानं लोकसभेला जे वंचितचं जे काही वातावरण होतं तसं वातावरण 2019च्या विधानसभा निवडणुकीला राहिलं नाही आणि वंचितला 2019च्या लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतं कमी मिळाली. आणि मग या सगळ्या बाबीचा विचार करत असताना हिंदू मतदारांनी प्रकाश आंबेडकरांकडे पाठ फिरवली हेही मात्र तेवढंच खरं आहे. पण सध्याच्या समकालीन राजकीय परिस्थितीमध्ये मी अगोदर सांगितलं की समाजातील सर्व समूहांना एकत्र करण्याचं काम प्रकाश आंबेडकर वंचितच्या माध्यमातून सध्या करत आहे. आणि महाराष्ट्रातली जी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, आरक्षणावरून निर्माण झालेले वादंग पाहता, मराठा ओबीसी संघर्ष जो काही आरक्षणाचा निर्माण झाला यावरून सुद्धा या मराठा आरक्षणाच्या संदर्भात, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेवरून हिंदू मतदार आता प्रकाश आंबेडकरांकडे येतील, वळतील याच्यात मात्र तीळमात्र शंका नाही. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी आज जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका पाहता प्रकाश आंबेडकर हे सध्या आपल्या भूमिकांचा विचार करता ते जनतेच्या प्रश्नांबद्दल सध्या स्पष्टपणे बोलत आहे. आणि मग या जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलत असतानाच वंचित घटकाबद्दलही ते बोलतातच, कारण त्यांची आघाडीच वंचित आहे. आणि ही वंचित आघाडी ज्या उद्देशाने स्थापन झाली त्या उद्देशाच्या परिपूर्ततेकडे त्यांची वाटचाल सध्या तरी होत नाही. पण त्यांनी त्यांचं अस्तित्व, वंचितचं अस्तित्व काय आहे हे महाराष्ट्राच्या जे काही प्राबल्य असलेले राजकीय पक्ष, प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्या प्रस्थापित राजकीय पक्षांना त्यांनी त्यांचं आपलं जे काही उपद्रव्य मूल्य आहे किंवा आमची ताकद किती, आमचा प्रभाव किती हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि हाच धागा पकडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं
वंचित सोबत प्रथम युती केली आणि मग महाराष्ट्रामधलं जे काही राजकीय चित्र आहे ते राजकीय चित्र जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट हा महाविकास आघाडीमध्ये आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंनी वंचितला महाविकास आघाडीत घेतलं पाहिजे, त्यांचा वंचितचा समावेश महाविकास आघाडीत केला पाहिजे याचा पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे आणि उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधला जो काही समन्वय आहे तो सध्या योग्य पद्धतीने सध्या चालताना आपल्याला दिसून येतो। आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित सोबत का नकोय याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस शरद पवारांशी प्रकाश आंबेडकरांचे असलेले वैचारिक मतभेद हा एक कळीचा मुद्दा आहे। आणि मग जरी शरद पवारांशी त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जो काही संवाद त्यांनी ठेवलेला आहे त्या संवादाच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत, त्यांनी तसं स्पष्ट सांगितलेलं आहे। पण काँग्रेसनं अद्यापही तशी भूमिका घेतली नाहीये, काँग्रेसनं सरदामदाराची भूमिका अद्यापही सोडलेली नाहीये। जर प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांनी तसं एक पत्र द्यावं अशी भूमिका काँग्रेसतर्फे घेतली गेलेली आहे। तसं पत्र त्यांच्या प्रवक्त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी दिलंही होतं, तरीही त्यांचा सध्या त्या महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला नाही। आणि म्हणून एकंदरीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बाबतीत का बोलत नाहीत हा महत्वाचा प्रश्न सध्याच्या परिस्थितीमध्ये चर्चेला जात आहे। आणि एकंदरीतच या सगळ्या बाबीचा विचार करत असताना प्रकाश आंबेडकरांनी एक महत्वाची भूमिका या ठिकाणी सांगितली। जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जर इंडिया आघाडीमध्ये आम्हाला सामील करून घेत नसेल आणि या दोनही पक्षांना जर त्यांचा वेगळा विचार करायचा असेल तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्ध्या लोकसभेच्या जागा लढवू आणि भाजपला रोखू ही भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। आणि मग ही भूमिका ज्यावेळेस त्यांनी मांडली त्यावेळेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही नेते आहेत यांनी समन्वयाची भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यामुळं शरद पवारांनी आपली सध्या भूमिका बदललेली आहे काही अंशी आणि त्यावरून असं दिसून येतो की शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमधले जे काही मतभेद आहेत ते मतभेद सध्या काही प्रमाणात कमी झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। पण इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी काँग्रेसची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे। पण काँग्रेस प्रकाश आंबेडकरांवर सध्या विश्वास टाकायला तयार नाही, कारण काँग्रेस प्रकाश आंबेडकरांवर असे आरोप करते की प्रकाश आंबेडकरांची विश्वासार्हता, प्रकाश आंबेडकर हे विश्वासार्ह नाही। त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांची जी काही जागांची मागणी असते ती अवास्तव असतो अशी काँग्रेसची भूमिका आहे। आता प्रकाश आंबेडकरांची जी काही विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता किती आहे किती नाही यावर ज्यावेळेस काँग्रेस आक्षेप घेतो त्यावेळेस त्यांच्या मनात जो काही संशयाचं जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण दूर करण्याच्या ऐवजी ते वातावरण आणखी कसं चिघळत राहील हीच भूमिका सध्या काँग्रेसचे नेते आपल्याला घेताना दिसून येतात। प्रकाश आंबेडकरांना जागाची मागणी अवास्तव असतं हा जो काही काँग्रेसकडून मुद्दा मांडला जातो तोही मुद्दा चुकीचा आहे मित्रांनो। 2019 मध्ये प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही ज्या जागा अद्यापही जिंकल्या नाहीत त्या जागा आम्हाला लढवायला द्या, पण त्याही वेळेस ते त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही। आणि मग काँग्रेसनं जी काही भूमिका मांडली आहे की प्रकाश आंबेडकरांची अवास्तव जागाची मागणी आहे तोही मुद्दा या ठिकाणी निकाली निघतो मित्रांनो। जर एखादा राजकीय पक्ष तुम्ही नेहमी लढणाऱ्या जागा हरत असाल आणि त्या जागा जर तो राजकीय पक्ष मागत असेल तर मग या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसपेक्षा उजवे ठरतात चर्चा करण्यासाठी। तरी सुद्धा तुम्ही जर त्यांना आघाडीमध्ये घेत नसाल तर म्हणजे तुमची अद्यापही तुम्हाला कोणत्या पद्धतीनं निवडणुका लढवायच्या आणि त्या कशा जिंकायच्या याचं ज्ञान प्राप्त झालेलं नाही हेच आपल्याला म्हणावं लागेल। कारण काँग्रेसपेक्षा निवडणुका जिंकण्याच्या भूमिकेत भाजप हा कितीतरी पटीनं पुढे आहे
भाजप कोणत्या राजकीय पक्षाला आपल्या गटामध्ये घ्यायचं, कसं घ्यायचं, मताची फाटाफूट कशी पाडायची, याच्याकडून काँग्रेसनं शिकलं पाहिजे. पण काँग्रेसचे नेते सध्या शिकत नाहीयेत. काँग्रेसचे नेते सरदामदारी आहेत. त्यांचं दिल्लीतून पान हलत नाही, दिल्लीच्या वरिष्ठ नेत्याशिवाय पान हलत नाही. पण मित्रांनो, आजची राजकीय परिस्थिती बदलली आहे. याचं भान जर काँग्रेसला नसेल तर त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळणारं यश हे त्यांच्या हातून गेलेलं आहे, हेही आपल्याला दिसून येतो. आणि मग एकंदरीतच या सगळ्या बाबीचा विचार करता प्रकाश आंबेडकरांनी समकालीन राजकीय परिस्थितीवर जे काही भाष्य केलेलं आहे ते भाष्य अत्यंत बोलकं आहे मित्रांनो. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की देशात मोदी नावाचं भूत हे राजकीय पक्षांच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि तुम्ही जर जागा वाटपाच्या मुद्द्यालाच जर घेरून बसत असाल, जागा वाटपालाच आडून बसत असाल, तर तुम्हाला मोदींना हटवायचंय का नाहीये, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्ही जागा वाटपाच्या संदर्भात जर रडत बसाल तर या ठिकाणच्या देशामधील आणि महाराष्ट्रामधील जे काही वेगवेगळे राजकीय पक्ष, विरोधी पक्ष आहेत एनडीएच्या, यांची जागा ही तिहार जेलमध्ये असेल, असा गर्भित इशारा हा प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि मग या दृष्टिकोनातून जर तुम्हाला मोदींना हरवायचं असेल तर लोकसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेत, ही भावना प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवलेली आहे. आणि जर हे शक्य होत नसेल तर आमच्या वंचित समूहाला न्याय देण्यासाठी, वंचितला त्याच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी लोकसभेच्या महाराष्ट्रामधल्या 48 जागा ह्या मला स्वतंत्र लढाव्या लागतील आणि त्याही ताकदीनं लढाव्या लागतील, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तरीही प्रकाश आंबेडकरांना गांभीर्याने घेतलं जात नाही. आणि मग या सगळ्या बाबींचा विचार करत असताना वंचित बहुजन आघाडी जागा वाटपाच्या प्रश्नांच्या संदर्भात, लोकसभा निवडणूक लढवण्याच्या रणनीतीच्या संदर्भात त्यांनी 26 डिसेंबरला एक त्यांची राज्य कमिटीची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला सध्या लोकसभेची 1 जागा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, ठाकरे गट यांची पूर्वीसारखी आता ताकद राहिलेली नाहीये आणि म्हणून या 4ही राजकीय पक्षांनी समसमान 12 जागा लढवल्या पाहिजे प्रत्येकी, हे मांडलेलं आहे. मग आता ही भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतल्यानंतरही काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते बोलायला तयार नाहीत. आणि या सगळ्या बाबींचा विचार करता आज महायुती आणि महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी महत्वाचा का आहे याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या दोनही आघाडींसाठी प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही गेम चेंजर असणार आहे. आणि गेम चेंजर असणाऱ्या व्यक्तीला किंवा आघाडीला आपल्याकडे सामावून घेण्यासाठी दोनही आघाड्या टपून आहेत. जर प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्रपणे लढले तर जी मताची फाटाफूट होणार आहे त्या मताच्या फाटाफुटीच्या माध्यमातून महायुतीला त्याचा लाभ होईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि त्यामुळं महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, ह्या दोनही आघाड्या प्रकाश आंबेडकरांबद्दल एक संभ्रम निर्माण करताना या ठिकाणी दिसत आहेत. एकंदरीतच प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रातला जर आपण लोकसभेचा 2019चा प्रभाव पाहिला तर 37 लाखापेक्षा जास्त मतं त्यांना मिळालेली आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार 1 लाख 2 लाखापर्यंत गेलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांना 2 मतदारसंघामध्ये 2 लाखांपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत. तिकडे वंचितचे सांगलीमधून गोपीचंद पडळकर उभे होते, त्यांना 2-2.5 लाखाच्या पुढे मतं गेलेली आहेत.
मग या सगळ्या मतांचा जर विचार जर काँग्रेस राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी जर करत नसेल तर यांचे अद्यापही डोळे उघडलेले नाहीत हीच आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून या वंचितमुळं महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार हे 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घरी बसले. त्यांना पराभवाचा धक्का देण्याचं काम या वंचित आघाडीच्या माध्यमातून झालं. त्यांनी स्वतःहून जाणीवपूर्वक कसं केलं नाही मित्रांनो, पण मताच्या फाटाफुटीमुळं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा फटका हा सहन करावा लागला. आणि मग एकंदरीतच या सगळ्या बाबींची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात जी काही संभ्रमावस्था या महायुती आणि महाविकास आघाडीनं निर्माण केलेली आहे ती संभ्रमावस्था दूर करण्याची जबाबदारी ही या महाविकास आघाडीची आहे, सोबतच महायुतींची सुद्धा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये जर स्थान दिलं नाही तर 2024चे निकाल काय असतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज आपल्याला भासणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून वंचित तर राजकारणातला प्रभाव पाहता, महाराष्ट्रामधला प्रभाव पाहता वंचित एक मॅच विनर खेळाडू म्हणून पाहिला जातो. पण त्या खेळाडूकडे जर कोणत्याही राजकीय आघाडीने जर दुर्लक्ष केलं तर वंचित मात्र त्यांना सत्तेपासून वंचित ठेवणार हे मात्र नक्की आहे. म्हणून वंचित आघाडी सोबत चर्चा करा, वंचित आघाडीच्या नेत्यांना समन्वयाची भूमिका घ्या आणि वंचितला सोबत घेतल्याशिवाय तुम्ही मोदींचा रथ रोखू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती जोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी स्वीकारणार नाही तोपर्यंत ते मोदीचा पराभव करू शकणार नाही. ही एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळं वंचितकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर वंचित हा कोणाला वंचित करणार हा येणारा काळच सांगेल. या ठिकाणी आपण थांबतोय मित्रांनो. धन्यवाद.